ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 15 पुरुषोत्तम योग, भाग 8. मागील भागात आपण पाहिले की जे पुरुष अभिमान मोह यांनी रहित आहेत, ज्यांनी संगदोष जिंकला आहे, अध्यात्म ज्ञानाविषयी सदैव तत्पर आहेत, ज्यांच्या विषय वासना संपल्या आहेत, सुख दुःख आदी द्वंद्वे ज्यांना शिवत नाहीत आणि ज्यांचे अज्ञान नष्ट झाले आहे, त्यांना या अविनाशी पदाची प्राप्ती होते. ते पद सूर्य प्रकाशित करीत नाही, चंद्र आणि अग्निही त्यास प्रकाशित करू शकत नाही. ज्या ठिकाणी गेल्यावर गेलेले लोक परत मागे पाऊलच घेत नाहीत, ते माझे अत्यंत श्रेष्ठ असे निजधाम आहे. ज्याप्रमाणे आकाशात गेलेल्या अग्नीच्या ज्वाळा पुन्हा परत येत नाहीत, तापलेल्या लोखंडावर ओतलेले पाणी पुन्हा मिळत नाही, त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाने जे माझ्यापाशी एकरूप झाले त्यांना पुन्हा पुनर्जन्म नाही. हे ऐकून बुद्धिमान अर्जुन म्हणाला, महाराज, जे पुरुष तुमच्या स्वरूपाशी एकरूप होतात आणि माघारी येत नाहीत, ते पुरुष मूळचे आपल्याशी भिन्न असतात अथवा अभिन्न असतात हे कृपा करून सांगावे. मग देव म्हणाले, हे बुद्धिमान अर्जुना, माझ्याशी ऐक्य पावलेले जे परत येत नाहीत, ते माझ्या स्वरूपाहून भिन्नही आहेत आणि अभिन्नही आहेत. जर विवेकबुद्धीने विचार केला तर ते पुरुष स्वभावतः मद्रूपच आहेत आणि वरवर देहदृष्टीने पाहिले तर ते माझ्याहून भिन्न आहेत असे वाटतात. अर्जुना, माझाच अंश जीवलोकामध्ये जीवरूप पावलेला आहे. तो प्रकृतीच्या ठिकाणी स्थित अशा मन आदी करून 6 इंद्रियांना आपल्याजवळ ओढून घेतो. या जीवलोकाच्या व्यापारात मी सापडलो असे भासत असले तरी त्यामुळे माझा अनादीपणा नाहीसा होत नाही आणि क्रियाहीनत्व मोडत नाही. मी करता आणि भोगता आहे असे वाटते, पण ती भ्रांती आहे असे समज. ओवी क्रमांक 351. किंबहुना आत्मा चोखटू होणे प्रकृतीसी एकवटू, बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया. पै मनादी 6 इंद्रिये श्रोत्रादी प्रकृती कार्ये, तिये माझी म्हणून होये व्यापारारूढ. जैसे स्वप्नी परिव्राजे आपण पया आपण कुटुंब होईजे, मग तयाचे निधाविजे मोहे सैरा. तैसा आपुलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती, सारिखा गमोनी पुढती तियेसीची भजे. मनाच्या रथी वळघे श्रवणाची द्वारे निघे, मग शब्दाची आरिघे राना माझी. फार काय सांगावे. शुद्ध परब्रह्म प्रकृतीशी अथवा मायेशी ऐक्य पावून शरीराचे जन्म मरण आदी धर्म आपल्या ठिकाणी तो पाहू लागतो. मग मनासहित 6 ज्ञानेंद्रिये ही प्रकृतीची कार्य आहेत, परंतु ती माझी आहेत असे समजून हा आत्मा व्यवहार करू लागतो. जसे एखाद्या संन्याशाने स्वप्नामध्येच आपण आपले कुटुंब व्हावे आणि मग बायका मुलांच्या मोहाने इकडे तिकडे धावत सुटावे, याप्रमाणे आत्मा आपल्या मूळ स्वरूपाच्या विस्मृतीमुळे आपण शरीर आहोत असे समजून प्रकृतीसारखा बनून तिची कार्य करू लागतो. ती अशी मनाच्या रथावर आरूढ होऊन श्रवणेंद्रियेद्वारा बाहेर पडून शब्दरूपी अरण्यात प्रवेश करतो. तोची प्रकृतीचा वागोरा करी त्वचेची या मोहरा,
आणि स्पर्शाच्या घोरा मना जाय. कोणे एके अवसरी रिघोणी नेत्राच्या द्वारी, मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. का रसनेचिया वाटा निघो निघा सुबटा, रसाचा दर कुटा भरोची लागे. नातरी येणेची घ्राणे देहेशु करी निघणे, मग गंधाची दारुणे आडवे लंगी. ऐसेनी देहेंद्रिये नायके धरुणी मन जवळिके, भोगीजती शब्दादिके विषय भरणे. प्रकृतीचा लगाम त्वचेकडे वळवून मग स्पर्श विषयरूपी भयंकर रानात जातो. कधी नेत्राच्या द्वारे बाहेर पडून रूपाच्या डोंगरात मोकाट फिरतो, अथवा अर्जुना जिव्हेद्वारे बाहेर पडून रसाची दरी पोट भरायला लागतो, अथवा याच नाकाद्वारे देहाचा स्वामी तो जीव तो गंधाची अरण्य ओलांडतो. अशा रीतीने हा देहाभिमानी जीव मनाला हाताशी धरून शब्द स्पर्श आदी 5 विषयांचा भोग घेतो. परी करता भोगता ऐसे हे जीवाचे तैची दिसे, जै शरीरिका पैसे येका धिये. जैसा आथिला आणि विलासिया तैची ओळखो ये धनंजया, जै राजसेव्या ठाया वस्तिसी ये. तैसा अहं कर्तृत्वाचा वाढू का विषयेंद्रियांचा धुमाडू, हा जाणीजे तै निवाडू जै देह पावे. परंतु करता भोगता अशी जीवाची स्थिती तेव्हाच दिसते की जेव्हा तो जीव कर्मानुसार एखाद्या स्थूल देहात प्रवेश करतो. अर्जुना, जसा एखादा पुरुष ऐश्वर्य संपन्न विलासी आहे हे तेव्हाच ओळखता येते जेव्हा तो राजविलासांनी संपन्न अशा स्थळी निवास करतो. याप्रमाणे अहंकाराचे आधिक्य अथवा विषय आणि इंद्रिये यांचा धुमाकूळ यांची स्पष्टता त्यावेळेला दिसते जेव्हा जीवाला कर्मानुसार स्थूल देह प्राप्त होतो, अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियांची तांडी, हे आपण पयासवे काढी घेऊणी जाय. जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती, का साई खडे याची गती सूत्रतंतू. नाना मावळतेनी तपणे नेई जती लोकांची दर्शने, हे असो धृती पवने नेई जे जैसी. तेवी मनश्चष्टायया इंद्रियाते धनंजया, देहराजूने देहा पासुनी गेला. अथवा शरीराचा त्याग करताना जीव आपल्याबरोबर येथील मन आणि ज्ञानेंद्रिये यांचा समुदाय बरोबर घेऊन दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. अपमान करून अतिथीला बिनमुख केल्यास तो यजमानाची पुण्यरूप संपत्ती घेऊन जातो, पुण्याचा क्षय होतो. अथवा कळसूत्री बाहुल्याचे चलनवलन त्याचा दोरा घेऊन जातो. किंवा सूर्य मावळला की जाताना लोकांची दृष्टी घेऊन जातो. किंवा वारा जसा फळाफुलांचा परिमळ लुटून नेतो. याप्रमाणे अर्जुना, या देहाचा स्वामी तो जीव तो देह सोडून जाताना आपल्याबरोबर मनासह असणाऱ्या 6 ज्ञानेंद्रियांना घेऊन जातो. मग येथ अथवा स्वर्गी जेथ जे देह आपंगी, तेथ तैसेची पुढती पांगी मनादिक. जैसा मालवलिया दिवा प्रभेसी जाय पांडवा, मग उजळी जे तेथ तेधवा तैसाची फाके. परी ऐसेसिया रहाटी अविवेकाचिया दिठी, येतुले हे किरीटी गमे चिगा. जे आत्मा देहा आला आणि विषयो येनेची भोगिला, अथवा देहोनी गेला हे साचची मानी. एरवी येणे आणि जाणे का करणे आणि भोगणे, हे प्रकृतीचे तेने मानियेले. मग इहलोकी असो अथवा स्वर्गात असो, त्याला जेथे जो देह प्राप्त होईल त्या देहात या मनादी इंद्रियांचा पुन्हा पसारा घालतो. दिवा मालवीला असताना
जसा आपल्या प्रकाशासह जातो आणि पुन्हा लावला तर प्रकाशासह पूर्ववत होतो. परंतु अर्जुना, अशा या व्यवहारामध्ये अविचारी लोकांच्या दृष्टीला एवढे हे वाटतेच की आत्मा देहाला आला म्हणजे जन्माला आला आणि या आत्म्यानेच विषय भोगला अथवा आत्मा देहातून गेला, हे सर्व खरेच मानतो. वास्तविक जन्माला येणे, कर्म करणे, मरणे, कर्माचे फळ सुखदुःख हे भोगणे, हे धर्म देहाचे असताना तो अविचारी मनुष्य ते आत्म्याचे धर्म आहेत असे मानतो. परी देहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलभे, तिये चळवळेचे निलोभे आला म्हणती. देहाच्या आकाराचा लहानसा पिंड उत्पन्न होऊन तेथे चेतना दिसू लागली की आत्मा आला असे म्हणतात. तैसेची तया संगती, इंद्रिये आपुलाल्या अर्थी वर्तती, तया नाव सुभद्रापती भोगणे जया. पाठी भोगक्षीण पैसे, देह गेलिया ते न दिसे, तेथ गेला गेला ऐसे बोभातिगा. पै रुखू डोलतू देखावा, तरी वारा वाजतू मानावा, रुखू नसे तेथे पांडवा नाही तोगा. का आरसा समोर ठेविजे आणि आपण पे तेथ देखिजे, तरी तेदवाची झाले मानिजे काय आधी नाही. का परता केलिया आरिसा, लोपू झाला तया आभासा, तरी आपण पे नाही ऐसा निश्चयो करावा. शब्द तरी आकाशाचा, परी कपाळी पिटे मेघांचा, का चंद्री वेगू अभ्राचा आरोपीजे. तैसे होईजे जाईजे देहे, ते आत्मसत्ते अविक्रिये, निष्टंकिती गा मोहे आंधळे ते. तसेच अर्जुना, या देहाच्या संगतीने इंद्रिये आपापल्या विषयांचा व्यापार करू लागली की तो त्याचा भोग चालू आहे असे म्हणतात. भोगक्षय झाल्यावर देह निश्चेष्ट होऊन पडला म्हणजे चेतना नाहीशी होते. त्यावेळी अर्जुना, आत्मा गेला असे ते ओरडतात. पण अर्जुना, झाड हलले म्हणजे वारा वाहतो असे मानावे, परंतु जेथे झाड नाही तेथे वारा नाहीच असे समजायचे का? किंवा आरसा पुढे धरला म्हणजे आपले रूप आपल्याला दिसते, म्हणजे मूळ रूप तेव्हाच आले का? ते आरशात पाहण्यापूर्वी नव्हते का? किंवा आरसा परत नेला, त्यातील प्रतिबिंबाचा लोप झाला, मग आपलाही लोप झाला असा निश्चय करायचा का? शब्द हा गुण खरोखर आकाशाचा आहे, पण मेघांचा गडगडाट असा आरोप मेघांवर केला जातो. ढग चंद्रावरून धावत असताना चंद्रच धावतो आहे असे समजतात. उत्पन्न होणे, नष्ट होणे हे वस्तुतः देहाचे धर्म आहेत, परंतु विचारशक्ती लोप पावलेले अज्ञानी लोक मोहाने ते धर्म अविकारी आणि सत्ता स्वरूपी जो आत्मा त्याचेच आहेत असा निश्चय करतात. येथ आत्मा आत्मयाच्या ठाई, देखिजे देहीचा धर्मू देही, ऐसे देखणे ते पाही अनाहाती. ज्ञाने का जयांचे डोळे, देखोनी न राहती देखीचे खोळे, सूर्यरश्मी आणि आळे ग्रीष्मी जैसे. तैसी विवेकाचे नि पैसे, जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे, ते ज्ञानिये देखती ऐसे आत्मयाते. जैसे तारांगणी भरले, गगन समुद्री बिंबले, परी ते तुटोनी नाही पडिले ऐसे निवडे. गगन गगनीची आहे, हे आभासे ते वाये, तैसा आत्मा देखती देहे गवसीलाही. खळाळाच्या लगबगी, फेडूनी खळाळाच्या भागी, देखिजे चंद्रिका का उगी चंद्री जेवी. या व्यवहारात आत्मा हा आपल्या ठाई निरंतर असतो. देहाचे धर्म, जन्म, मरण आदी विकार हे देहाचेच आहेत अशी ज्यांची दृष्टी निश्चल आहे
ते वेगळे आहेत. उन्हाळ्यात सूर्याचे प्रखर किरण ढगातून पार निघून खाली पृथ्वी तळापर्यंत जसे पोहोचतात, त्याप्रमाणे ज्यांची दृष्टी, बुद्धी, ज्ञानामुळे 5 भौतिकाने बनलेल्या देहाच्या आकारावर थांबत नाही, तशी विवेकाच्या प्रकाशाने ती दृष्टी देहाच्या पलीकडे जी आत्मा आहे तेथपर्यंत पोहोचू शकते. असे जे ज्ञानी ते आत्म्याला आरसा पाहतात. ज्याप्रमाणे नक्षत्रांनी भरलेले आकाश समुद्रात प्रतिबिंबित होते, परंतु ते आकाश तुटून समुद्रात पडले नाही हे स्पष्ट कळते. आकाश आकाशाच्याच स्थानी असून हा दिसणारा आभास मिथ्या आहे. तसेच देहस्थ वाटणारा आत्मा हा देहस्थ नाही, तो स्वरूपस्थित आहे असे ते जाणतात. पाण्याची चंचलता खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्या ठिकाणीच आहे. जरी चंद्राचे प्रतिबिंब त्यात डोलत असले तरी चंद्राच्या ठिकाणी स्थिरताच आहे. का नाडरची भरे शोषे, सूर्यू तो जैसा तैसाची असे, देह होता जाता तैसे देखती माते. घटमठू घडले तेची पाठी मोडले, परी आकाश ते संचले असतसी असे. तैसे अखंडे आत्मसत्ये, अज्ञानदृष्टी कल्पिते, ते देहची होते जाते जाणती पुढे. चैतन्य चढेना वोखटे, चेष्टविना चेष्टे, ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणती ते. किंवा पाण्याने भरलेले डबके, त्यात पडणारे सूर्यबिंब डबके वाळल्यावर नाहीसे होते. हा खेळ डबक्यातील पाण्याचा आहे. सूर्य आहे तिथे अचल आहे. त्याप्रमाणे देहाच्या जाण्यामुळे किंवा उत्पन्न झाल्यामुळे मी उत्पन्न होत नाही आणि मरत नाही, मी अविनाशी आहे असे ज्ञानी लोक मला पाहतात. घट आणि मठ घडले किंवा मोडले तरी त्यातील आकाश जसेच्या तसे असते, ते विकार पावत नाही. त्याप्रमाणे अखंड त्रिकालबाधित आत्मसत्तेवर अज्ञान दृष्टीने हे देहच उत्पन्न होतात आणि नाश पावतात, आणि आत्मा आहे तसाच आहे हे ज्ञानी लोक निश्चित जपतात. ज्यांना यथार्थ ज्ञानबोध आला आहे असे ज्ञानी म्हणतात की चैतन्य स्वरूप आत्मा कधी वाढत नाही किंवा कमी होत नाही. त्याप्रमाणे तो क्रिया करीत नाही किंवा करवून घेत नाही. आणि ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा परमाणूही उगाणा देईल, सकळ शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता. परिते युत्पत्ती ऐसी, जरी विरक्ती न रिगे मानसी, तरी सर्वात्मका मजसी नव्हेची भेटी. पै तोंड भरो का विचारा, आणि अंतःकरणी विषयांसी थारा, तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. हागा वोसनतयाच्या ग्रंथी, काही तुटती संसार गुंती, की परिवसिले या पोथी वाचिली होय. नाना बांधोनिया डोळे, घ्राणी लाविजती मुक्तांगुफळे, तरी तयांचे काय कळे मोलमान. आता ज्ञान स्वाधीन होणे शक्य आहे. परमाणूची मोजदाद करावी एवढी बुद्धी सूक्ष्म झाली आणि सर्व शास्त्राचे सार हस्तगत होऊन पारंगत झाली, तरी जर वैराग्याने मनामध्ये प्रवेश केला नाही तर सर्वांच्या अंतर्यामी असणारा जो मी, त्या माझी भेट त्याला होणार नाही. अर्जुना, सर्व शास्त्रे पाठ असूनही तोंडाने विवेकाच्या गोष्टी कितीही सांगितल्या आणि अंतःकरणात विषयाची लालसा असेल तर त्याला माझी प्राप्ती कधीही होणार नाही. अरे, स्वप्नात गाठी सुटल्या असे म्हटल्याने व्यवहारातील गुंते सुटतात काय? पोथीला स्पर्श केला किंवा पूजा केल्याने ती वाचल्याचे फळ मिळते काय? किंवा डोळे बांधून परीक्षा करण्यासाठी मोती नाकाला लावले तर त्याचे मूल्य करता येईल काय? तैसा चित्ती अहंते ठावो, आणि जिभे सकळ शास्त्राचा सरावो,
ऐसे निकोडी एक जन्म जाओ, परी न पविजे माते. जो एकमेका समस्ती, व्यापको असे भूत जाती. ऐकतिये व्याप्ती रूप करू. तरी सूर्यासकट आगवी, हे विश्वरचना जे दावी. ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे. जल शोषुणी गेलिया सविता, ओलांश पुरवितसे जे मागवता. ते चंद्री पंडुसुता ज्योत्स्ना माझी. आणि दहन पचन सिद्धी, करीतसे जे निरवधी. ते हुताशी तेजो वृद्धी माझीची गा. याप्रमाणे चित्तात अहंकाराचे साम्राज्य आहे. मुखाने मात्र सर्व शास्त्राचे अध्ययन चालू आहे. असे कोट्यावधी जन्म घेतले तरी त्यांना माझी प्राप्ती होणार नाही. जो मी एक सर्व प्राण्यांमध्ये व्यापक आहे, त्या माझ्या व्याप्तीचे स्पष्ट वर्णन ऐक. तर सूर्यासह ही सर्व विश्वरचना जो प्रकाश दाखवितो तो प्रकाश माझा आहे. आणि तो प्रकाश विश्वाच्या आधी आणि नंतरही आहे. अर्जुना, सूर्याच्या तेजाने पृथ्वीवरील सर्व पाणी म्हणजे ओलावा शोषून गेल्यावर जो प्रकाश जगाला ओलावा पुरवितो, तो चंद्राच्या ठिकाणी असणारा प्रकाश म्हणजे माझेच तेज आहे. आणि जे प्रखर तेज सतत जाळण्याची आणि शिजविण्याची पाचनक्रिया शेवटास नेते, ते तेजही माझेच आहे. येथपर्यंत 400 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 15 आणि भाग 9 यामध्ये पाहणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.